मी सविता वानकर, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियानांतर्गत मी मास्टर ट्रेनर म्हणून कार्यरत आहे। तर आपण SBKM1 स्वयंसहायता समूहाच्या हिशोबनीसाचे मूलभूत प्रशिक्षण यामध्ये आपण वैयक्तिक पासबुक कसं लिहायचं ते आज आपण शिकणार आहोत। या अगोदर मागील 3 व्हिडिओमध्ये बैठक अहवाल नोंदवही कशी लिहायची, सभासद बचत नोंदवही, रोख वही कशी लिहायची ते सविस्तर उदाहरणासहित समजून सांगितलेली आहे, शिकवलेली आहे। आणि ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर ते व्हिडिओ बघणं आवश्यक आहे, कारण तेच उदाहरण घेऊन आज आपण वैयक्तिक पासबुक शिकणार आहोत आणि त्या उदाहरणावरूनच तुम्हाला मी ते पासबुक शिकवणार आहे। त्याकरिता तुम्हाला अगोदरचे व्हिडिओ बघणं आवश्यक आहे। आणि जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर ते व्हिडिओ तुम्ही बघणं आवश्यक आहे। तर मग आता शिकूया वैयक्तिक पासबुक। बघा, आपण शिकत आहोत सदस्याची वैयक्तिक माहिती, सदस्यांचं वैयक्तिक पासबुक। यामध्ये आपण सगळ्यात पहिले लिहिणार आहोत स्वयंसहायता समूहाचे नाव। सदस्याचं नाव म्हणजे सविता, पहिल्या नंबरच्या ताईचं आपण इथं माहिती लिहिणार आहोत। सदस्याचा क्रमांक आहे 1। स्वयंसहायता समूहाचं नाव माऊली, वाडीपाडा, विठ्ठल वाडी, गाव आहे विजयगोपाल, तालुका आहे देवळी, जिल्हा आहे वर्धा, राज्य महाराष्ट्र। स्थापनेचा दिनांक आपण बैठकीची तारीख लिहिली आहे 4/4/21। तर गट स्थापनेचा दिनांक पण आपला तोच आहे। नंतर आहे गटातील प्रवेश दिनांक 4/4/21। सदस्याचा क्रमांक 1। सदस्याचे नाव सविता, जन्मदिनांक लिहायचा आपल्याला, वय लिहायचं आहे, शिक्षण, वैयक्तिक स्थिती म्हणजे विवाहित आहे की घटस्फोटित आहे का एकल आहे ते, व्यवसाय तिचा कोणता आहे तो लिहायचा आहे, वार्षिक उत्पन्न किती आहे ते लिहायचं आहे, जात, धर्म, सदस्यांची सामाजिक स्थिती म्हणजे अति गरीब आहे, गरीब आहे का मध्यम आहे, सदस्याच्या वारसदाराचं नाव, वय, सदस्याचं नातं, सदस्याचा पत्ता, घर क्रमांक, वाडा, वस्तीचे नाव, याप्रमाणे त्यांचा सगळा गाव, तालुका, जिल्हा, राज्य सगळी माहिती इथं लिहायची आहे। गटाचा खाते क्रमांक व दिनांक, सदस्याचे बँक खाते क्रमांक, बँकेचे नाव, शाखा, IFSC कोड, मोबाईल नंबर आणि सदस्याची स्वाक्षरी, अशा पद्धतीची सदस्याची वैयक्तिक माहिती इथं आपल्याला या पेजवर लिहायची आहे। तर आपण उदाहरणाप्रमाणे सविता ताईचा एका ताईचा व्यवहार याच्यामध्ये आपण लिहून दाखवू आणि समजावून सांगू की कशा प्रकारे त्यांना हे पासबुक लिहून द्यायचं आहे ते। तर पहिली मीटिंगची तारीख आहे आपली 4/4/21। बचत आहे त्यांची 25 रुपये, जास्तीची बचत 10 रुपये, एकूण बचत आपल्याला 25च लिहायची आहे, कारण हे 10 रुपये आपण खर्चासाठी जमा केले आहे, ते आपल्याला परत देणार नाही, त्याच्यामुळे 25चे 25 इतर जमा नाही, किंवा ही 10 रुपयाची रक्कम आपण इतर जमामध्ये लिहिली तरी चालते। नंतर कर्ज घेतलेल्याचे तपशील, तर आपण पहिल्या वेळेस काही सविता ताईला कर्ज दिलेलं नाही, त्याच्यामुळे इथं कर्ज येणार नाही। मग कर्जाचा दिनांक, गटाचं कर्ज घेतलं का संघाचं घेतलं, बँकेचं घेतलं, प्रमाणे इथं आपल्याला लिहायचं आहे। गटाकडे परतफेड करावयाची अपेक्षित कर्ज रक्कम व्याजासह, तर आपण त्यांना किस्त पाडून देतो त्याप्रमाणे त्यांना किती परत करायचे आहे ते गटाची, संघाची, बँकेची इथं लिहायची आहे। प्रत्यक्ष कर्जाची परतफेड तपशील आपण अपेक्षित सांगितली होती त्यांना, पण त्यांनी दिली किती ते प्रत्यक्षात इथं गटाचं मुद्दल व्याज, संघाचं मुद्दल व्याज, बँकेचं मुद्दल व्याज, अशा प्रमाणे आपल्याला इथे लिहायचं आहे। दंड 3 महिने थकीत रक्कम, त्यामध्ये मुद्दल व्याज, शिल्लक कर्ज व्याजासह रक्कम, मग गटाचं किती आहे, संघाचं किती आहे आणि बँकेचं किती आहे ते आपल्याला लिहायचं आहे। नंतर स्वाक्षरी हिशोबनीसाची म्हणजे गटाचे लेखे जो व्यक्ती लिहिते त्याची आपल्याला स्वाक्षरी इथं घ्यायची आहे। मग आता सविता ताईचा पहिल्या आठवड्यामध्ये काहीच व्यवहार झाला नाही, त्याच्यामुळे सगळीकडे डॅश। मग दुसऱ्या आठवड्यामध्ये
आपण दुसऱ्या आठवड्याची 4, 11, 21ची हे दाखवू. नंतर बचत झाली 25 रुपये, एकूण बचत झाली 50. समजा यावेळेस आता आपल्याला आपण 300 रुपये कर्ज वाटप केलं असं दाखवू. यांनी गटाकडून परत द्यायचे आहे, म्हणजे यांनी परतफेड किती करायला पाहिजे तर 106 रुपये करायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. याच आठवड्यात परतफेड येणार नाही, बाकी कुठल्याही प्रकारचा व्यवहार होणार नाही. इथे हिशोबनीसाची सही. नंतर आता तिसरी बैठक आहे 18/4/21 ला 25 रुपये बचत, एकूण झाले 75. लगेचच यांची परतफेड येणार नाही. नंतरची तारीख आहे 25/4/21. 25 रुपये बचत दिले, एकूण झाले 100 रुपये. त्यांनी कर्ज काही परत दिलं नाही, 5व्या आठवड्यात कर्ज परत देईल. 2/5/21 25 रुपये बचत दिली, एकूण झाले 125. त्यांचं शिल्लक कर्ज आपल्याला इथं लिहायचं आहे 300 रुपये त्यांच्याकडे शिल्लक म्हणून आपण दाखवू. गटाचा आहे म्हणून गटाच्या रकान्यात लिहिलं आहे. आता कर्ज घेतल्यापासून तर 5वी बैठक आली. 5व्या बैठकीमध्ये आपण इथून कर्ज घेतल्यापासून तर 25 रुपये बचत, एकूण झाले 150 रुपये. कर्ज परतफेडीचा दिनांक आहे 9/5/21. गटाचं मुद्दल त्यांनी 100 रुपये दिले, व्याज दिलं 6 रुपये आणि त्यांच्याकडे आता 200 रुपये शिल्लक आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पासबुक लिहून द्यायचं आहे आणि अशा प्रकारे त्यांनी जे पैसे दिले असेल त्याची नोंद इथं करून द्यायची आहे. कधी असं पण होऊ शकते की गटाचं, संघाचं आणि बँकेचं पण कर्ज राहू शकते, तर ज्याप्रमाणे कर्ज असेल त्याप्रमाणे नोंद करून आपल्याला इथं लिहून द्यायचं आहे. अपेक्षित म्हणजे 106 रुपये हे अपेक्षित झाली, परंतु जर त्यांनी 106 न देता जर 50 रुपये दिले असते मुद्दल आणि 6 रुपये दिलं असतं व्याज, तर त्यांच्याकडे थकीत रक्कम झाली असते 50 रुपये. तर अशा पद्धतीने आपल्याला जो व्यवहार झाला आहे तोच व्यवहार आपल्याला लिहून द्यायचा आहे. आतापर्यंत आपण वैयक्तिक पासबुक कसं लिहायचं ते तुम्हाला सविस्तर उदाहरणासहित समजून सांगितलेलं आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल, काही प्रश्न असतील, काही समजलं नसेल तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता आणि तुमच्या प्रश्नाचं निरसन करू शकता. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचा तुम्हाला लाभ मिळेल आणि समूहाचे सर्व रजिस्टर कसं लिहायचं हे तुम्हाला समजतील. पुढील व्हिडिओत मासिक प्रगती अहवाल TB दास कसं लिहायचं ते आपण शिकूया. धन्यवाद.